जागतिक राजकारण हे स्वार्थावर चालतं आणि त्यामुळं इथं आपल्याला काहीही बघायला मिळू शकतं. याच वर्षाच्या 28 तारखेला 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी मिळून इराणवर हल्ला केला. इराणवर हल्ला करण्याचं कारणच हे होतं की इराणमध्ये असलेली जी मुस्लिम राजसत्ता आहे ती उधळून लावणं आणि त्या ठिकाणी नवीन लोकशाही आणणं, याच्याच बरोबर त्यांना अनुभव न बनवून देणं, अशी काही उद्दिष्ट होती. त्याप्रमाणे अयातुल्ला अली खमेनी यांची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर आणखी 20 ते 30 लोक मारले गेले. हे सगळं घडल्यानंतर देखील अमेरिका आणि इस्रायल आज साधारण 3.5 महिन्यांनी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू एकमेकाचे खासमखास मित्र होते, पण आज हे दोन मित्र एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. मग हे एकमेकांच्या विरोधात अचानकपणे काय गेले? कारण काही दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहूंना क्रेझी असं म्हटलेलं, म्हणजे जवळ वेडा आहेस की काय असं म्हटलेलं होतं. आता काल डोनाल्ड ट्रम्प यांनी जे स्टेटमेंट दिले त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मी नसतो तर इस्रायल राहिलाच नसता. म्हणजे इथपर्यंत हे सगळं त्या दोघांच्या मधलं रिलेशन पोचले. नेमकं काय काय घडलंय, कसं कसं घडलंय आणि डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध का मिटवायचंय आणि बेंजामिन नेतन्याहूंना युद्ध का मिटवायचं नाहीये, या दोन्ही गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 28 फेब्रुवारीला यावर्षी अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांनी मिळून इराणवर हल्ला केला. पण इराणला हरवणं केवढं सोपं वाटलं होतं तेवढं ते सोपं नव्हतं, हे इराणनं पुढच्या महिन्याभरात सिद्ध केलं. आणि जसं जसं इराणनं आपली ताकद दाखवली तसं अमेरिकेला लक्षात आलं की इराणला हरवणं सोपं नाही आणि इथं सीज फायर, शस्त्रसंधी करणे आणि युद्ध मिटवून गपच्या गप निघून जाणे हा एकमेव पर्याय अमेरिकेकडे आहे. आणि त्यानुसार मग अमेरिका युद्धातून पाय कसा बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करायला लागली. त्यामुळं 8 एप्रिलला पहिल्यांदा शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीला बेंजामिन नेतन्याहू यांचा नकार होता. त्यांचं म्हणणं होतं की युद्ध कंटिन्यू करायचं. त्यानंतर 14 जूनला या महिन्यात अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये एक पीस डील झाली. या पीस डीलमध्ये इस्रायलचा काहीही सहभाग नाही असं इस्रायलनं स्पष्ट सांगितलं. आम्ही आमच्या पद्धतीने हे युद्ध लढतच राहणार आहोत. ही जी काय पीस डील आहे ती अमेरिका आणि इराण या दोनच देशांच्या मध्ये, आमचा काही संबंध नाही. म्हणजे इथं देखील नेतन्याहूंचं म्हणणं होतं की आपण युद्ध थांबवायला नको, आपण हे युद्ध कंटिन्यू केलं पाहिजे. आता इस्रायलचं म्हणणं असं आहे की जे आपला उद्देश होता तो पूर्ण झाला नाही. इराणकडे जी अण्वस्त्र आहेत किंवा जे काही युरेनियम एनरिच केलेलं आहे ते आपण काढून घेऊ शकलो नाही. मग युद्ध जर आपलं उद्दिष्ट साध्य झालं नाही तर युद्ध का थांबवायचं? दुसरी गोष्ट, इराणचे जे प्रॉक्सीज आहेत, मग हुती आहेत किंवा हमास आहे किंवा हेजबुल्ला आहे, या सगळ्यांचा नायनाट केल्याशिवाय युद्ध थांबवायचं नाही असं ठरलेलं, तर मग का थांबवायचं? हे सगळी इस्रायलची कारणं आहेत. त्यांचं म्हणणं आहे की उद्दिष्ट साध्य झाले नाहीत म्हणून युद्ध कंटिन्यू ठेवायचं. पण हे अमेरिका करायला तयार नाही. अमेरिकेची वेगळी कारणं आहेत. इस्रायल भलेही ही कारणं प्रत्यक्षात देत असला, बेंजामिन नेतन्याहू ही कारण देत असले, तरी याच्या मागचं खरं कारण बेंजामिन नेतन्याहू जे डायरेक्टली सांगत नाहीयेत, पण ते महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे इस्रायल मधल्या निवडणुका. त्याच्याबद्दल मी पुढे बोलतो. पण त्या अगोदर बघूया नेमकं डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात सध्या काय चाललंय. सध्या G7च्या मीटिंगसाठी जगातले अनेक महत्त्वाच्या राष्ट्रांचे नेते हे फ्रान्समध्ये आलेले आहेत. आणि फ्रान्समध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे म्हणाले की माझे बेंजामिन नेतन्याहू यांच्याबरोबर, म्हणजे बीबी यांच्याबरोबर अत्यंत चांगले मित्रत्वाचे घनिष्ठ संबंध आहेत. पण लेबनॉनच्या मुद्द्यावरती, हिजबुल्लाच्या मुद्द्यावरती बीबीनं जबाबदारीनं वागलं पाहिजे होतं, ते वागत नाहीयेत. दुसऱ्या बाजूला हिजबुल्लाचा नायनाट ते सहजपणे करता आला असता, तो त्यांना करता आला नाही. आता ते विनाकारण एक लांबवलेलं युद्ध करत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. याच्यानंतर त्यांनी सांगितलं की इस्रायलचं हे युद्ध लढण्यासाठी अमेरिकेचा कुठलाही राष्ट्राध्यक्ष तयार झाला नव्हता. आजपर्यंत कोणीही बेंजामिन नेतन्याहू यांचं ऐकलं नाही. मी एकट्यानंच ऐकलं आणि हे युद्धामध्ये मी उतरलो म्हणून बरं झालं, नाहीतर या युद्धामध्ये इस्रायल टिकली नसती, राहिली नसती. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की अमेरिकेशिवाय इस्रायल असूच शकत नाही. या सगळ्या गोष्टींच्या मधून डोनाल्ड ट्रम्प हे दाखवायचा प्रयत्न करत होते की इस्रायल एकटा हे युद्ध इराण बरोबर लढू शकत नाही. काही दिवसापूर्वी 1 जूनला डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यामध्ये जो फोन कॉल झालेला होता, त्यामध्ये देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहूंना चांगलंच झापलेलं होतं. पण तरी देखील नेतन्याहूंनी आपला हट्ट सोडलेला नाही. त्यांनी अजून देखील लेबनॉनवरती आपला ताबा ठेवलेला आहे. 14 जूनला जी काही पीस डील झाली ती जवळजवळ त्यांनी उडवून लावलेलीच होती. आणि आता 19 जूनला जी डील होणार आहे स्वित्झर्लंडमध्ये, ती देखील ते उडवून लावण्याच्याच मनसुब्यावर आहेत.
असं का तेही बघूया. आता इथं हा मुद्दा समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अमेरिका आणि इराण आणि इस्रायल यांचं जर युद्ध चालू असलं तर इस्रायलच्या वरच्या बाजूला जो लेबनॉन नावाचा देश आहे, या लेबनॉनमध्ये हिजबुल्ला नावाची एक दहशतवादी संघटना आहे, जी इराणची प्रॉक्सी आहे. म्हणजे ती इराणच्या इशाऱ्यावर काम करते, जी एक शियापंथीय संघटना आहे आणि ती इस्रायलवरती हल्ले करून इस्रायलला बेजार करण्याचं काम करते. त्यामुळं इस्रायलचा असा उद्देश असतो की या हिजबुल्लाला काही करून संपवायचं आणि त्यानुसार त्यांनी मग लेबनॉन या देशावर हल्ला करून हिजबुल्लाचा जो गड आहे त्या गडावरती हल्ला करून तिथला भरपूर भूप्रदेश आपल्या ताब्यात घेतलेला आहे. लिटानी नदी नावाची एक नदी आहे, जी साधारण बॉर्डर पासून म्हणजे इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातल्या बॉर्डर पासून लेबनॉनच्या हद्दीमध्ये जवळजवळ 30 किलोमीटर वरती आहे. म्हणजे 570 स्क्वेअर किलोमीटरचा जो पट्टा आहे तो आता सध्या इस्रायलच्या ताब्यात आहे, जो लेबनॉनचा भाग आहे. पण आता बेंजामिन नेतन्याहू म्हणतात आम्ही ही भूमी सोडणार नाही, आम्हाला अजून वरच्या नदीपर्यंतची भूमी पाहिजे आहे, म्हणजे उरलेला भाग देखील आम्ही घेणार आहे. कारण काय तर हा सगळ्या भागाचा वापर करून हिजबुल्ला इस्रायलवर हल्ले करतो आणि अशा प्रकारचे हल्ले आम्ही करून देणार नाही. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत जे काही झालं ते झालं, पण आता हे युद्ध थांबलं पाहिजे. इराणवरचे हल्ले तर थांबलेच पाहिजेत, दुसऱ्या बाजूला लेबनॉनवरचे हल्ले देखील थांबले पाहिजेत. कारण इराण असा आहे की इराण म्हणतोय हे युद्ध थांबायचं असेल तर फक्त इराण बरोबरचं युद्ध थांबायला नको, तर लेबनॉन बरोबरचं जे युद्ध आहे ते देखील थांबायला पाहिजे. आणि डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांचं जे मूळ भांडण निर्माण झाले ते याच मुद्द्यावर. कारण नेतन्याहू म्हणतात की लेबनॉनचं युद्ध माझं पर्सनल युद्ध आहे आणि ते आम्ही लढतच राहणार, त्या युद्धाचा आणि इराण बरोबरच्या युद्धाचा काही संबंध नाही, तुमचं तुम्ही समेट करा, काहीही करा, मी मात्र हे लढतच राहणार. इस्रायलला हे युद्ध लढायचं आहे किंवा लढतच राहायचं आहे, याच्या मागची काही महत्वाची कारणं तुम्हाला सांगितली. पण सर्वात महत्वाचं कारण आहे की 27 ऑक्टोबरला याच वर्षी इस्रायलमध्ये निवडणुका होणार आहेत नेसेटसाठी, पार्लमेंटसाठी, आणि या निवडणुका बेंजामिन नेतन्याहूंना लढवायच्या आहेत. बेंजामिन नेतन्याहूंनी सांगितलंय की मी या निवडणुका जिंकणारच आहे. त्यांनी असं सांगितलं, त्यांचं स्टेटमेंट जर तुम्ही ऐकलं तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की इराणकडं अणुबॉम्ब कधीच असणार नाही, इराणला कधीही अणुबॉम्ब बनवून मी देणारच नाही, मी जोपर्यंत आहे इस्रायलचा प्राईम मिनिस्टर तोपर्यंत इराण अणुबॉम्ब बनवू शकणार नाही. आता इथं मी जोपर्यंत इस्रायलचा प्राईम मिनिस्टर आहे हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे कुठल्याही राजकारणाच्या दृष्टीनं. कारण लोकांना इस्रायलमधल्या हे कळलं पाहिजे की जोपर्यंत बेंजामिन नेतन्याहू आहेत तोपर्यंत इराण अणुबॉम्ब बनवू शकणार नाही, याची ते खात्री करून घेतील, म्हणून त्यांना निवडून दिलं पाहिजे असा प्रयत्न एक प्रकारे नेतन्याहू देखील करतायत. याच्यानंतर त्यांनी आणखी काही स्टेटमेंट दिली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता जी काही भूमी त्यांनी लेबनॉनची बळकावलेली आहे ती ते परत देणार नाहीत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की ते लढतच राहणार आहेत. त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की या निवडणुका मला लढवायच्या आहेत आणि या निवडणुका मी जिंकणारच आहे. त्यामुळे आता सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना काहीही करून लेबनॉनमधलं हे युद्ध थांबवायचं आहे, अन्यथा 19 तारखेला जी काही डील साईन होणार आहे स्वित्झर्लंडमध्ये ती अजून देखील फिसकटू शकते. कारण परवाच 8 जूनला इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये युद्धाचा एक भडका उडाला, यामध्ये इस्रायलनं मोठ्या प्रमाणावर स्ट्राईक्स लेबनॉनवर केलेले होते. त्यामुळं इराण पुन्हा एकदा ही डील फिसकटवू शकतो याची भीती डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं हे आहे की या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये मिड टर्म इलेक्शन्स आहेत, कारण त्यांना राष्ट्राध्यक्ष होऊन 2 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे मिड टर्म इलेक्शनमध्ये त्यांच्या जी खासदारांची संख्या आहे, तिथल्या काँग्रेसमधलं जे बहुमत आहे ते त्यांना जर टिकवून ठेवायचं असेल तर त्यांना काहीही करून हे युद्ध थांबवलं पाहिजे, नाहीतर ते ही निवडणूक हरण्याची शक्यता आहे, असं अनेक सर्वेमध्ये ऑलरेडी सांगितलं गेलं आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना देखील निवडणूक जिंकण्यासाठी युद्ध थांबवायचं आहे आणि बेंजामिन नेतन्याहूंना युद्ध कंटिन्यू ठेवायचं आहे ते इलेक्शन जिंकण्यासाठी. कारण इस्रायलमध्ये आजपर्यंत असंच चालतंय, आतापर्यंत नेतन्याहू सलग मधलं 1 वर्ष सोडलं तर जवळजवळ 16 वर्ष इस्रायलचे पंतप्रधान आहेत आणि त्यांना एक गोष्ट कळली की जोपर्यंत युद्ध आहे तोपर्यंत आपण प्राईम मिनिस्टर कंटिन्यू राहू शकतो. त्यामुळं फक्त भारतातच नाही, जगात सगळीकडे मताचं राजकारण केलं जातं. फक्त मताचं राजकारण आंतरराष्ट्रीय लेवलला, या लेवलला दुसऱ्या राष्ट्रांच्या बरोबर युद्ध करून केलं जातं, ही गोष्ट मात्र या ठिकाणी थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे या व्हिडिओतून तुम्हाला हे समजलं असेल की नक्की डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू या दोघांच्यात काय बिनसलंय, दोघांच्यातला नेमका प्रॉब्लेम काय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही स्टोरी तुम्हाला समजली काय ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.